सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वराज्य जननी राष्ट्रमाता लोकमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ, जय जिजाऊ। तर ज्ञानधन गुरुकुलमध्ये आज छोटेखानी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व विवेकांचे हृदयस्थान स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे। या जन्मोत्सवासाठी आपल्याच गुरुकुलातील या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष म्हणून आपल्याच गुरुकुलचे माननीय श्री माधवप्पा काळकुटे यांना अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती करतो। त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या विनंतीला मान देऊन ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित असले माननीय जी डोंगरे सर, हरिभक्त परायण शिवचरित्रकार व सहशिक्षक यांचंही या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभले। तसेच माननीय श्री हरिभक्त परायण श्रीकृष्ण महाराज उबाळे संत साहित्याचे अभ्यासक, शिक्षक, वक्ते व कीर्तनकार यांचंही आज आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे। तरी इयत्ता 9वीचे विद्यार्थी विशाल व रितेश जिजाऊ वंदना घेण्यासाठी समोर येतील। जवळून जोगले तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही। नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा, मुलांना मुलांना नसे दैन्य काही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही। जसा संविभागी बळी पूर्व काळी शिवाजी जनांच्या, तसे चित्त देही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही। तुला वंदिताना सुखी अंग अंग, खरा धर्म आता शिवाचाच पाही। खरा धर्म आता शिवाचाच पाही। जिजा माऊली गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही। जय जय जिजाऊ, जय शिवराया, जय जय जिजाऊ, जय शिवराया, जय जिजाऊ।
उद्या 12 जानेवारीला आहे. उद्या राजा सिंदखेड येथे भव्यदिव्य असा मराठा सेवा संघातर्फे नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील सर्व जनतेतर्फे भव्यदिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. या ठिकाणी जाण्याची उत्सुकता आम्हाला सर्वांनाच आहे. त्यामुळे आपण आपला कार्यक्रम एक दिवस आधी उरकून घेऊन तिथे जाण्यासाठी आपली वाट मोकळी करून घेत आहोत. त्यामुळं डोंगे सर बळे सर म्हणत असतील जिजाऊ जन्मोत्सव तर उद्या आहे, पण काळकुटे सर आणि पवार सर यांनी एक दिवस आधी का साजरा केला? कारण आहे की उद्या आम्हालाही ओढ आहे राजा सिंदखेडची महाजिजाऊ जन्मतीर्थाला भेट देण्याची. त्यामुळे आपण हा आपला कार्यक्रम एक दिवस आधी या ठिकाणी संपन्न करत आहोत. तसेच राष्ट्रमाता राजमाता लोकमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपल्या ज्ञानधन गुरुकुलमध्ये आलेल्या प्रमुख मार्गदर्शकांचे प्रमुख पाहुण्यांचे विचार तर आपल्याला ऐकायचे आहेत. त्यांच्या विचारांची शिदोरी आपल्याला या भविष्यामध्ये आपले जीवन जगण्यासाठी एक सोबत ठेवायचीच आहे. पण त्यापूर्वी आमच्या गुरुकुलातील काही विद्यार्थी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी आपले काही विचार व्यक्त करणार आहेत. तर सर्वप्रथम इयत्ता 3रीचा विद्यार्थी कार्तिक मुळी यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी सर्व आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांमध्ये. माझे नाव कार्तिक मुळीक आहे. आज मी तुम्हाला जिजामाता यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ जयंती साजरी करीत आहेत. राजमाता जिजाऊ यांची जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजे इथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. जिजाऊचे पती राजे हे सरदार असल्यामुळे सतत मोहिमावर असते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपत आहे. जय हिंद. जय नमस्कार. माझे नाव सुमेश मोरे. आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊची जयंती साजरी करीत आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. राजमाता जिजाऊची समर्थ गाडे वर्ग 5वी. माझा माते जिजाऊंना त्यांनी घडविलेले शूर शिवबांना आदरणीय व्यासपीठावर गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बालमित्रांनो, मी आज तुमच्या समोर राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. माझे नाव समर्थ अशोक गाडे आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर स्वराज्य नीती राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभा आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. म्हणून म्हणतो साक्षात ती होती आई भवानी. तिने जन्म घेतला शूर पोटी शिवबाने. जिजाऊ लहानपणापासून युद्धकला, तलवारबाजी, घोडेसवारी इत्यादी
मध्ये कुशल होती, त्या जिद्दी, करारी व बनेदार स्वभावी होत्या. त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. जाता जाता एवढेच बोलतो, पानी पीना है तो मटके से पियो, इन ग्लास में क्या रखा है. पानी पीना है तो मटके से पियो, इन ग्लास में क्या रखा है. प्यार करना है तो राजमाता जिजाऊ से करो, इन लड़कियों में क्या रखा है, इन लोगों में क्या रखा है. धन्यवाद. विचार व्यक्त करण्यासाठी समोर मी आमंत्रित करतो कृष्णा धुमाळ, वर्ग 7वी. स्वराज्याची सावली, स्वराज्याची सावली, स्वराज्याची सावली ज्यांनी शुभाला दिशा लावली. स्वराज्याची सावली ज्यांनी शुभाला दिशा लावली. स्वराज्याची गुढी उभारली धन्यती जिजाऊ माऊली, धन्यती जिजाऊ माऊली. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कृष्णा धुमाळ. तर आज मी तुम्हाला जिजाबाईविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर वार पलटून वार करायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, अभिमानाने जगायचे आणि अभिमानानेच मरायचे. अशा सर्वांना बजावून सांगणाऱ्या राजमाता यांची आज राजमाता जिजाऊबाई यांची आज जयंती. 12 जानेवारी 1598 रोजी जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. जिजाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाबाईंचे पूर्ण नाव राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते. म्हणून मला असं वाटतं की थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. थोर तुमचे कार्य जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाबाईवर ठाई गेली होती. रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार हे पाहून जिजाबाईंना असे वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच एक स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न जिजाबाईंनी पाहिले होते व 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाईंच्या पोटी एक वाघ जन्माला आला. त्या वाघाचे नाव होते शिवाजीराजे भोसले. जिजाबाईंनी शिवबाला लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले. जिजाबाईंच्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय हे स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांच्या कल्याणासाठी जगले. म्हणून अभिमानाने म्हणतो, मुजरा माझा माता जिजाऊंना, मुजरा माझा माता जिजाऊंना, ज्यांनी घडविले शूर शिवांना, ज्यांनी घडविले शूर शिवांना. अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार नाही, असे स्त्रियावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना बजावून सांगितले. गाजविला प्रताप असा झुकविली जुलमशाही, गाजविला प्रताप असा झुकविली जुलमशाही. धन्यती जिजाऊ, ती शिवबांची आई, ती शिवबांची आई. जाता 2 घोषणा करतो, इथेच थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. हर्ष गिलबिले, वर्ग 8वी. आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना आपले स्वतःचे मन बदलवता येत नाही त्यांच्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही. त्यांच्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही असे बजावून सांगणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. स्वामी विवेकानंदचा जन्म 12 जानेवारी ही स्वामी विवेकानंद जयंती आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा करतो. स्वामी विवेकानंद हे एक असे नाव आहे ज्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. स्वामी विवेकानंद हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे ज्यांना पाश्चात्य हिंदू धर्माबद्दलचे श्रेय दिले जाते.
मित्रांनो 1893 मध्ये त्यांनी शिकागो येथील धर्म संसदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व स्थापन केले. 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. जाता जाता एवढे सांगतो, कोणी लढले सत्यासाठी, न्यायासाठी, कोणी लढले धर्मासाठी, लढणाऱ्यामध्ये स्वामी विवेकानंदच आदर्श ठरले. स्वामी विवेकानंदच आदर्श ठरले. धन्यवाद. समोर आमंत्रित करतो प्रतीक. नाव प्रतीक प्रकाश गाडे. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती. नमन माझी जिजामातेस आहे आज त्यांची जयंती. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव महासाबाई उर्फ आणि त्यांच्या पतीचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून दिला. स्वराज्याची सावली ज्यांनी शुभाला दिशा दावली, स्वराज्याची गुढी उभारली, धन्य ती जिजाऊ माऊली, धन्य ती जिजाऊ माऊली. राजमाता जिजाऊ त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज यांच्या आदर्श राजमाता होत्या. दुर्दैवाने 17 जून 1674 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाघाची आई बनायला काळीज वाघींचेच लागते, वाघाची आई बनायला काळीज वाघींचेच लागते. म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे माझी मा सदैव उठते, म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे माझी मा सदैव उठते. धन्यवाद. जय शिवराय. आपले विचार मांडण्यासाठी समोर येत आहे सिद्धांत यादव, वर्ग 8वी. नमस्कार बालमित्रांनो. महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू तिची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू तिची आरती. नमन माझे जिजामातेस आहे आज त्यांची जयंती, आहे माझी आज त्यांची जयंती. स्वराज्याचे जनक शहाजीराजे भोसले, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे राजशिवाय छत्रपती. स्वराज्याचे दुसरे संस्थापक व ज्यांचे नाव घेताच अभिमानाने छाती फुलते व तरुणांचे रक्त ससायला लागते आणि अंगावर काटा उभा राहतो असे धर्मरक्षक संभाजी महाराज. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असे बजावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराजांना मनगटात आंबेडकरांना डोक्यात पुढील वाटचाली तुमची सुरेश जाईल असे बजावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाय रचला व खांद्यावर घोंगडी घेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना केली असे महात्मा ज्योतिबा फुले. ज्यांनी महाराजांचा इथे डोळ्यापुढे ठेवून आपले कार्य केले असे सावित्रीबाई फुले. आणि आज ज्यांची जयंती अशा जिजामाता या सर्व महामानवांना मी माझा मानता मुजरा करतो व त्रिवार नमन करतो आणि माझ्या भाषणात सुरुवात करतो. निचर्याचा महामेरू बहुतजनासी आधारू, निचर्याचा महामेरू बहुतजनासी आधारू, अखंड सृष्टीचा निर्धारू श्रीमंत योगी. हे वर्ण ज्याचे ती सारी पुण्याई कोणाची, हे वर्ण ज्याचे ती सारी पुण्याई कोणाची, तर ती सारी पुण्य आऊसाहेबांची, ती सारी पुण्य आऊसाहेबांची. जगली मराठी अस्मिता भगवा अस्मितेचा फडकविला, जगविली मराठी अस्मिता अस्मितेचा भगवा झेंडा फडकविला. जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडवला, जिजाऊ तुमच्या प्रेरणेने महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडवला. या वाघिणीचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव असे होते, तर आईचे नाव महासाबाई असे होते. त्यांनी खेळण्याच्या वयातच युद्ध कौशल्य शिकले. तो का मुघलांचा होता. मुघल न्याय अन्याय व आया बहिणीच्या आबरूवर हात टाकत होते. अशा वाघिणीने 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका वाघाला जन्म दिला आणि त्या वाघाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज भोसले. महाराजांचे आऊसाहेबांनी त्यांना कवळ्या वयातच युद्ध कौशल्य व स्वराज्याचे स्थान त्यांच्या मनात रुजवले. रयतेच्या कल्याणासाठी आऊसाहेबांनी शिवरायांच्या हातात तलवार दिली आणि लढाईस पाठवले. म्हणून मला म्हणावंसे वाटते की राजमाता होत्या कर्तबगार मंच दिले त्यांनी शुभास तलवार. राजमाता होत्या कर्तबगार मंच दिली शुभास तलवार. हे उपकार आम्ही कधी नाही विसरणार. मित्रांनो, जेव्हा आपल्या महाराष्ट्रातील एक युवा जेव्हा
युरोप येथे शिकण्यात जातो तेव्हा त्या देशातील प्रथम व्यक्ती म्हणजे पंतप्रधान. त्याची जेव्हा भेट होते तेव्हा ते पंतप्रधान विचारतात तू कोण आणि कुठला. तो म्हणतो मी काय सांगू तुम्हाला, सांगितलं तरी कळणार नाही, पण ऐका, आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील भूमीवरून आलोय. मी आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या भूमीवरून आलोय. तेव्हा ते म्हणतात एवढे कशा सांगतो, डायरेक्ट सांग ना, महाराजांच्या भूमीवरून आलोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून आलोय. बघा, आपल्या खंडातच नव्हे, आपल्या देशात नव्हे, राज्यात नव्हे, तर आपल्या खंडाच्या बाहेर ज्याची ओळख, तर ही सारी पुण्य कोणाची, ही सारी पुण्य कोणाची, तर ही सारी पुण्य आई साहेबांची, ही सारी पुण्य आई साहेबांची. जेव्हा महाराजांनी आपले स्वतःचे स्वराज्य उभं केले तेव्हा त्या स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली, तिचा छळ केला. तिने निर्लज्ज होऊन स्वतःचा चेहरा लपण्यासाठी तिने विहिरीत उडी टाकून आपला जीव घेतला. त्यांनी ही बातमी जेव्हा राजाला कळाली, राजे संतापले, राजे चिडले, राजे रागावले आणि मावळ्यांना आदेश दिला तो आरोपी मला आज संध्याकाळ व्हायच्या आत पाहिजे. मावळ्यांनी आदेश पाळला व त्याला बेड्या घालून राज दरबारात हजर केले. राजाने त्याला शिक्षा दिली, याचा डावा हात तोडा, याचा डावा पाय तोडा, याचा डावा हात तोडा, याचा डावा पाय तोडा आणि याला चौरंग करून चौकात बसवा, याला चौरंग करून चौकात बसवा. व आऊसाहेबांकडे पाहिले व म्हणाले मी याला शिक्षा योग्य दिली ना. आऊसाहेब म्हणाले याचे एवढे मोठे पाप कधी फिटणार नाही, याचे एवढे मोठे पाप कधी फिटणार नाही, याला मृत्यूदंड दिल्याशिवाय याचे पाप कधी मिटणार नाही, याला मृत्यूदंड दिल्याशिवाय याचे पाप कधी मिटणार नाही. पण आऊसाहेब याला जर आपण मृत्यूचा दंड दिला तर हा विषय इथं संपेल. याला चौरंग करून चौकात यासाठी बसवले, जाणारे येणारे लोक जेव्हा याच्याकडे बघतील ना तेव्हा त्यांच्या लक्षात येईल महाराष्ट्रातल्या स्त्रीच्या पदराला जरी हात लावले तर त्याची अशी अवस्था केली जाईल, यासाठी याला मी असा दंड दिला, हे सारे शिकवण, हे सारे संस्कार कोणाचे आहेत, तर ते सारे संस्कार आऊसाहेबांचे होते. मित्रांनो, दादांनो, स्त्रियांना कधी कमी समजू नका, कारण ऐका, अरे तलवारीपेक्षा दिसण्यात त्याची नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघिंती स्वराज्याची रक्षण आहे, अरे भवानीची लेक ती स्वराज्याची रक्षण आहे, दुबी समजत नाही स्वतःला कारण जिजाऊची लेक आहे, मित्रांनो, महाराजांचा स्त्रियांमागे खूप मोठा इतिहास आहे. असा एकमेव राजा होऊन गेला, त्याच्या दरबारात अजून एकदाही स्त्री नसली नाही, वाईट वाटतं आऊसाहेब, या जगात जगावं लागतंय, आपल्याच आबरूची लक्तर आपलीच आबरू झाकण्यास मागावं लागतंय, मागावं लागतंय. आई बहीण स्वतः इथे राहिली नाहीत ना ती, शासन करणाऱ्या तलवारीच्या गंजून गेल्या पाती, आपलं ते पोरगा लोकांना ते खाट्ट म्हणावं लागतंय, वाईट वाटतं आऊसाहेब, या जगात जगावं लागतंय, मित्रांनो, जाता जाता एवढे सांगतो, सह्याद्रीच्या शिखरावर भगवे ध्वज फडकवले असते का, राजमाता जिजाऊ नसतात तर शोभा घडले असते का. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. आवाज निघत नाही. जय जिजाऊ. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त काही भाषण सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. उठा थांबू नका, ध्येय झाल्याशिवाय उठा, जागे व्हा, थांबू नका, ध्येय साध्य झाल्याशिवाय थांबू नका, असे जगाला मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद. मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे एक
हे एक कुशल वक्ते होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी असे होते. त्यांनी त्यांच्या स्वामी विवेकानंदांवर खूप मोलाचे संस्कार केले. त्यांनी तंत्रज्ञान, विज्ञान, इतिहास, हिंदी असे अनेक विषयांचा सखोल ज्ञान मिळवले. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला युवा दिन असे म्हणून साजरे केले जाते. मित्रांनो, युवा दिन म्हणजे काय? तर युवा दिन म्हणजे तरुण पिढीने स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन आपले ध्येय साध्य केले पाहिजे. तरुण पिढीने व्यसनाकडे न जाता आपल्या ध्येयाकडे जाऊन आपले ध्येय साध्य केले पाहिजे. आपले ध्येय साध्य करून आपले जीवन सुखमय समृद्धमय केले पाहिजे. मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हणतात, जितका विरोध असेल तितकी प्रतिकूलता असते, जितका विरोध असेल तितकी प्रतिकूलता असते, तितका माणसाला अंतस्थ अग्नी प्रदीप्त होत असतो. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, यशाची वाट तयार करा, त्या वाटेवर प्रयत्न करा, त्या वाटेवर आपले जीवन अर्पण करा, हाच यशाचा मार्ग आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. सर्वप्रथम सर्वांना मानाचा जय शिवराय. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता, राजमाता, विश्वमाता मासाहेब जिजाऊ. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावला तर तुमचे हात कलम केले जातील असं स्वतःच्या सैन्याला बजावून सांगणारे राजे व छत्रपती. स्वराज्याचं धाकलं धनी, स्वराज्याचे दुसरे संस्थापक युवराज संभाजीराजे भोसले. पैसा गेला तर पैसा परत मिळवता येतो, पण माणुसकी गेली तर माणुसकी परत मिळवता येत नाही. म्हणून माणुसकी कमवायला शिका हे असं अख्ख्या जगाला ओढून सांगणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मराठ्यांचे काळी संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील. या सर्व महामानवांना वंदन करतो. माझ्या विषयाकडे बोलतो. मित्रांनो, आज आपणा सर्वांना माहितच आहे, आज 12 जानेवारी म्हणजेच राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती. तर मी सारखं सांगत असतो, जिजाऊ होत्या म्हणून तर या महाराष्ट्र राज्याला शिवाजी राजासारखा हिरा भेटला. आजचा दिवस म्हणजे मराठी माणसासाठी एक सणच होय. मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे मराठी माणसासाठी एक सणच होय. जेव्हा शिवाजी राजे आऊसाहेबांच्या पोटात होते तेव्हा आऊसाहेबांना काय वाटायचं, की आऊसाहेबांना वाटायचं की माझ्या पोराने जन्म घेतला तर या राज्यातील प्रत्येक स्त्रीच्या किंकाळ्या बंद व्हायला पाहिजेत. माझ्या पोराने जन्म घेतला तर या राज्यातील प्रत्येक स्त्रीच्या किंकाळ्या बंद व्हायला पाहिजे. एक सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे ज्यात जनता सुखी असेल. मित्रांनो, ते म्हणतात ना, वाघाची आई व्हायला काळीची वाघिणीच असावं लागतं. वाघाची आई व्हायला काळीची वाघिणीच असावं लागतं. यामुळेच ताऊसाहेब आमची मान सदैव तुमच्या पुढे झुकते, सदैव तुमच्या पुढे झुकते. मित्रांनो, शिवाजीराजे पोटात असताना शहाजीराजांना आऊसाहेबांना शिवनेरी या किल्ल्यावर ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण शहाजीराजांना लढाई करण्याकरिता दुसऱ्या प्रदेशात जावं लागत असं. ठेवल्यानंतर काही दिवसानंतरच म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्रात एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. माझा राजा जन्माला अशा किंकाळ्या सुरू झाल्या. सह्याद्रीच्या कडे घुमल्या. माझा राजा जन्माला, माझा शिवबा जन्माला, गोरगरिबांचा कैवारी जन्माला, दीनदलितांचा कैवारी जन्माला, माझा शिवबा जन्माला. मित्रांनो, ज्या रस्त्याने चालतो आम्ही त्याच इतिहासाच्या वाटा, ज्या रस्त्याने चालतो आम्ही त्याच इतिहासाच्या वाटा. झुकलो नाही पण वाकणार सुद्धा नाही हा मराठा. झुकलो नाही पण वाकणार सुद्धा नाही हा मराठा. मित्रांनो, मराठा नेमकं म्हणायचं कोणाला? मराठा हा जातीने असून चालत नाही मित्रांनो. मराठा हा मातीने सुद्धा असायला पाहिजे. मराठा म्हणजे नेमकं म्हणायचं कोणाला? मराठा म्हणजे जो मरेल पण शेवटपर्यंत माघार घेणार नाही. मराठा म्हणजे जो मरेल पण शेवटपर्यंत माघार घेणार नाही. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माननीय मनोजदादा जरांगे पाटील. मित्रांनो, सध्या आपल्या देशात आपल्या राज्यात खूप परिस्थिती वाईट चालू आहे. आताच बघा ना आपल्या बीड जिल्ह्यामधील घटना. केस तालुक्यातील मसजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख
यांची किती क्रूरपणे हत्या झाली तर ते खरंच, परंतु त्यांचे व्हिडिओ करून ते व्हायरल सुद्धा झाले. पण जो त्यातील मुख्य आरोपी आहे ना, तो जर 22 दिवस फरार असेल आणि पुन्हा स्वतःहून येऊन सरेंडर करत असेल तर आपले महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तेव्हा का तुंतून वाजत बसले होते का? तर मला वाटतंय की गृहमंत्री साहेबांनी सुद्धा या बीड जिल्ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण या बीड जिल्ह्यातील गुंडगर्दी नष्ट करावी लागेल. नाहीतर गोरगरिबांच्या मनात आता सुद्धा भीती आहे की कोण गुंडा येऊन मला गोळी घालतो का. मित्रांनो, ते मागच म्हणलो ना मी की मराठा हा जातीने असून चालत नाही, तो मातीने देखील असायला पाहिजे. कारण संदीप भैया क्षीरसागर हे केवळ ओबीसी समाजाचे, मला कोणत्या समाजाबद्दल बोलायचं नाही, कारण माझा पक्ष पहिल्यापासून एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य. माझा नेता बी एकच आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे मला कोणत्या पक्षावर बोलायचं नाही, कोणत्या जातीवर बोलायचं नाही. परंतु तरी पण सांगतो, तो माणूस ओबीसीचा असून सुद्धा ज्या जाती विरुद्ध अन्याय होतोय ना, त्या जातीच्या विरोधात थांबतो. पण आता सध्याची परिस्थिती खूप वाईट आहे, कारण राजकारणी लोक स्वतःचे घर भागवण्यासाठी जनतेकडे निवडणुकीच्या आधी हात पसरून येतात व पुन्हा निवडणूक झाली की 5 वर्ष त्या जनतेचं तोंड सुद्धा बघत नाहीत व त्या जनतेवर अत्याचार करतात व दाबदडप करून जनतेचे जीव घ्यायला लागतात. या गोष्टीवर सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मित्रांनो, शेवटी जाता एक सांगतो, मावळा हे शिवछत्रपतींचा या वाटेवर थकणार नाही. मावळा हे शिवछत्रपतींचा या वाटेवर थकणार नाही. अरे परंपराच आहे आमची, मोडेल पण वाकणार नाही. अरे परंपराच आहे आमची, मोडेल पण वाकणार नाही. शिवशंभूंचा वंश आहे, सत्तेच्या मोहात पडणार नाही. शिवशंभूंचा वंश आहे, सत्तेच्या मोहात पडणार नाही. अरे वाघाची जात आहे आमची, लांडग्यासारखे जगणार नाही. वाघाची जात आहे आमची, लांडग्यासारखे जगणार नाही. आऊसाहेबांचे संस्कार आहेत आमच्यावर, वाटेला कोणाच्या जाणार नाही. परंतु जर आमच्या वाटेवर कोणी आलं तर त्याची वाट लावल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. मित्रांनो, एक थोडासा संदेश देऊन जातो. आपण आऊसाहेबांची जयंती आली की डीजे लावतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की डीजे लावतो. बरं, डीजे लावला साहजिक आहे ना. त्या डीजेवर गाणे कोणते वाजवतो आपण? मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, शिला की जवानी. मुन्नी बदनाम झाली, शिला जवान झाली. परंतु आज आपल्या महाराष्ट्र राज्यात आपल्याच आया बहिणींची अब्रू ही वेशीवर टांगली गेली, यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. एवढे बोलतो व इथेच थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.